नमस्कार, मी नागनाथ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचाराचा जो आहे तो गाडा अतिशय तापलेला आहे आणि अगदी एक आठवडाभर त्या ठिकाणी प्रचाराला वेळ उरलेला आहे. त्यामुळं जोरदार प्रचाराची सुरुवात जो आहे ती सर्व पक्षाकडून त्या ठिकाणी होताना दिसत आहे. आज आपण एक इंटरेस्टेड मतदारसंघ आहे जो नांदेडमधला, तो म्हणजे भोकर मतदारसंघ. भोकरमध्ये नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे आणि चव्हाण परिवारांची म्हणजेच चव्हाण कुटुंबियांची ती जवळपास चौथी पिढी त्या ठिकाणी राजकारणामध्ये आपली इनिंग सुरू करताना त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर कुठेतरी काँग्रेसनेही भोकरमध्ये एक युवा कार्यकर्ता म्हणजेच तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर यांना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी रिंगणात उतरवलेलं आहे. आता या ठिकाणी अशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीजया चव्हाण ह्या पहिल्यांदा त्या ठिकाणी भोकरमधून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागं आपण जर बघितलं तर शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण यांचा जो वारसा आहे, खूप मोठा वारसा त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं आहे. आणि महाराष्ट्राला त्यांच्याच परिवारामध्ये 2 मुख्यमंत्री त्या ठिकाणी भूषवलेले आहेत. त्याचबरोबर गेल्या आपण मागच्या काळामधले ज्या घडामोडी नांदेडमध्ये घडलेल्या आहेत, एक नांदेड म्हणजे अशोक चव्हाण हे नाव त्या ठिकाणी नांदेडमध्ये, काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाण हे नाव त्या ठिकाणी होतं. परंतु ते जेव्हा अचानक भारतीय जनता पक्षामध्ये जातात त्यावेळेस मात्र कुठेतरी ह्या मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळेल का, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं तर पप्पू पाटील कोंडेकर हे एकेकाळी अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक होते. ते एक युवा कार्यकर्ता म्हणून अशोक चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये काम करत होते आणि त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. खरं तर पप्पू पाटील कोंडेकर हे एक युवा कार्यकर्ता आहेत. त्यांच्यापुढं निवडणुकीचा कुठलाही अनुभव नाही आहे, परंतु ते एक अर्धापूर बाजार समितीचे संचालक पदाची निवडणूक जर सोडली आपण, तर त्यांच्याकडे दुसरा कुठलाही निवडणुकीचा अनुभव नसला तरी ते मात्र गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहेत आणि त्यांचा जो युवा लोकांशी, युवा पिढीशी जो संपर्क आहे, तरुण वर्गाशी, तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांचं MPSCच्या बाबतीमध्ये तरुणांसोबत केलेलं काम असेल, अनेक अडीअडचणीमध्ये ते त्या ठिकाणी तरुणांना मदत करतात. त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते चर्चेतलं नाव होतं आणि म्हणूनच त्यांना उमेदवारी दिलेली आहे. ते पत्रकारांशी मागं बोलताना सांगितलं होतं की पुढे कोण उमेदवार आहे याच्याशी काहीही त्या ठिकाणी फरक पडणार नाही, कारण हा जो भोकर मतदारसंघ आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे गेल्या अनेक वर्षापासून आणि म्हणून या ठिकाणची जनता जी आहे ते फक्त आणि फक्त काँग्रेसलाच मतदान करेल, याच्यावरती मला कुठलीही शंका नाही, असं ते म्हणतात. आणि म्हणून मी या ठिकाणी निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी मला निश्चय आहे, माझा विजय निश्चित आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. दुसरीकडे श्रीजया चव्हाण यांच्या पाठीमागे अशोक चव्हाण यांचा अनुभव, त्याचबरोबर त्यांच्या परिवाराची ताकद, या अशा अनेक जमेच्या बाजू त्यांच्या पाठीमागे आहेत. आणि आपण बघितलेलं आहे की मतदारसंघामध्ये श्रीजया चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की गेली अनेक वर्ष माझ्या कुटुंबियांनी, माझ्या आजोबांनी, वडिलांनी ज्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आम्ही या जिल्ह्याची, या मतदारसंघाची सेवा केलेली आहे. आणि पाण्याचा प्रश्न असेल नांदेडमध्ये, तो प्रश्न जो शंकरराव चव्हाण यांनी सोडवलेला आहे धरणांच्या माध्यमातून, तेही त्यांनी त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे की ही अशी अनेक गोष्टी आहेत की आम्ही या जिल्ह्यासाठी, या मतदारसंघासाठी मोठं काम केलेलं आहे आणि ही कुठेतरी त्यांची जमेची बाजू आहे. त्याचबरोबर त्यांच्या वडिलांचा म्हणजेच अशोक चव्हाण यांचा जो राजकीय आपण म्हणूयात की अनुभव आहे तो कुठेतरी त्यांच्या कामाला येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या अशोक चव्हाण यांचं काँग्रेसमधून भाजपमध्ये झालेलं जे पलायन आहे किंवा आपण म्हणूयात जो प्रवेश आहे, तो कुठेतरी लोकांच्या मनामध्ये, आपण लोकसभेलाही त्या ठिकाणी बघितलेला आहे की लोकांनी अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करूनही त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान केलं होतं आणि लोकसभेला वसंत चव्हाण यांच्या रूपानं नवीन काँग्रेसचा खासदार आपण नांदेड जिल्ह्याला बघायला मिळालेला होता.
आणि ही कुठेतरी जी गोष्ट आहे ती मनामध्ये लोकांच्या घर करून बसलेली होती आणि त्याचा तो जो आहे तो नुकसान त्या ठिकाणी किती प्रमाणात श्रीजय चव्हाण यांना फटका त्याचा किती प्रमाणात बसेल हे बघावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर जसं पप्पू पाटील म्हणतायत त्याप्रमाणे लोक या ठिकाणी काँग्रेसला मतदान करतील किंवा अशोक चव्हाण यांचा अनुभव त्या ठिकाणी कामाला येईल हे बघणं इंटरेस्टेड असणार आहे. खरं तर म्हणजे ह्या निवडणुकीकडे, ह्या मतदारसंघाकडे पूर्ण जिल्ह्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये कोण बाजी मारेल ह्याकडे आपण सर्वजण त्या ठिकाणी लक्ष देऊन आहोतच. मी तुमच्यासोबत अशा अनेक विषयावरती पुन्हा चर्चा करणारच आहे. तोपर्यंत नमस्कार.